हॅलो स्टुडंट्स ऑफ 8th स्टँडर्ड मराठीची कविता नऊ झुळूक आता आपण बघत आहे. याचे कवी आहे दामोदर कारे, प्रसिद्ध कवी आहे आणि त्यांनी विविध विषयांवर काव्यरचना केलेली आहे. पण निसर्ग हा त्यांच्या कवितेचा आवडता विषय आहे. ही कवितासुद्धा त्यांनी एक निसर्ग विषयावर केलेली आहे, म्हणजे वाऱ्यावर केली आहे. कवीला वाटतं की वारे होऊन, वाऱ्याची झुळूक होऊन मी कुठे कुठे जाऊ आणि काय काय मजा करू, याचे वर्णन यांनी इथे केलेले आहे. तर ही खूप सुंदर कविता आहे. ह्याला स्टार्ट करण्याच्या आधी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करणार की प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण बघू कविता. वाटते सानोली मंद झुडूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थपकत जावे कधी कानोसा घे, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. तर कवी जे आहे आपली इच्छा व्यक्त करत आहे की मी एक सुंदरसं असं सानूला झुडूक व्हावे, मंद मंद वहावे, जिकडे मन आलं तिकडे मी फिरत राहावे. तर कधी बाजारात जावे, कधी नदीच्या किनारी मी फिरत राहावे, कधी बागेत मी फिरावे किंवा कधी पडक्या वाड्यापाठी, म्हणजे कुठे जिथे इमारती तुटलेल्या आहेत त्यांच्या पाठीमागे सुद्धा मी फिरावे. कधी हळू थबकत जावे, कधी कधी मी थांबून घ्यावे आणि हळूच इकडे तिकडे चाहूल करावे. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, आणि कधी मी आरामशीर मस्त हळूहळू रमत गमत जावे आणि कधी खूप जोराची मी भरारी घ्यावे. असं कवीला वारे होऊन फिरावे, मौज करावे असं वाटत आहे. लावून अंगुली कलिकेला हळुवा, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. तर कवीची इच्छा आहे की मंद झुडूक होऊन जेव्हा मी एखाद्या कलीला हात लावणार तर ती फुलून जाणार. ती जेव्हा फूल होणार त्याचा सुगंध सगळीकडे मी पसरवणार. का? कारण मी झुडूक असणार आणि जिथे मी जाणार तिकडे त्या फुलाचा सुगंध सगळीकडे पसरून देणार. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुडझुड झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. इथे कवीला वाटते की मी मंद झुडूक असं होऊन गाण्याची जशी चुकलेली एखादी ओढ जरी असली तरी आपण त्याचं लय घेऊन त्याला गात असतो. शब्द आले नाही तरी त्या लयावर आपण गात असतो. तसंच मी पण एक गाण्याची चुकलेली लकेर म्हणून सुद्धा मी असं सुंदर असं वाहत जाणार आहे. आणि जिथे मला म्हणजे रस्ता मिळणार किंवा जिथे मला वाहता येणार तसं मी सुंदर रीतीने तसेच जाणार. जसं एखादा गोड गाणं म्हणजे आपल्याला ऐकू येत असतात तसं मी वाऱ्याच्या रूपाने जात असणार. झुडझुड झऱ्याची पसरावी चौफेर, जसं वारा झुडझुड करून वाहतो तसं मी ह्या आवाजाला सुंदर रीतीने वाऱ्याची झुडझुड सगळीकडे पसरून देणार. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. तर जसं आपण एखादा शेत बघतो, हिरवा शेत आपल्याला असा वाटत असतो, जसं जेव्हा हवा वाहते तसं एखादा मखमली जे गालिचा आहे तो कसा हळूहळू सुंदर हिरव्या रंगाचा दिसत आहे, तसा मी एकदम शेताच्या जे हिरवेगार वातावरण आहे तिकडे मी वाहावे आणि त्याच्यामुळे जो शेत आहे तो असा वाटणार जसं एखादं पाचू आहे जो असं सुंदर रूपात आपल्याला दिसत आहे. कधी निळ्या नदीवर शांतपणे मी बसून घ्यावे किंवा तिकडे हळूहळू वहावे आणि मखमली तरंग जशी येते, जशी नदीची जी तरंग आहे, आवाज आहे, खूप हळूहळू सुंदर रीतीने आपल्याला ऐकू येते, तसं ह्या वाऱ्यामुळे मी नदीचा जो पाणी आहे त्याची जी तरंग आहे ते हळूहळू हलवत राहावे असे कवीला वाटते. वेडूच्या कुंजी वाजवुनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगूज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाडुनी जांभळे पिकली बुडबुड तिरी. जेव्हा मी मंद झुडूक होणार किंवा एखादा सुंदर असं झुडूक मी होणार तेव्हा मी वेडूच्या वनात जाणार आणि तिकडे खूप हळूच मी सुंदर अशी बासुरी जशी वाजते तशी मी वाजवणार. तर
जशी बासुरी वाजते तसा आवाज म्हणजे त्या वेडूच्या वनात यावा किंवा बासुरीसारखी आवाजात मी सुंदर असं संगीत तिकडे पसरावा असं कवीला वाटत आहे. कणसांच्या कानी सांगावे हितकूच आणि जे कणीस वगैरे असेल तर त्यांना पण डोलवत राहावे असं वाटणार, जसे की कणसांच्या कानी कोणी आपली जी गोष्ट आहे, गुज गोष्टी आहे, जी मनातल्या गोष्टी आहे ते सांगत आहे असे वाटणार. आणि इकडे तिकडे सगळीकडे माझ्या झुडुकाच्या रूपाने मी बकुळीची जी फुलं आहे ती सगळीकडे पसरून देणार. तशीच पिकलेली जांभळेसुद्धा मी हलवून इकडे तिकडे पसरून देणार. म्हणजे ही एक प्रकारची मजा ही कवीला वाटत आहे की मी जेव्हा एक झुडूक होणार तेव्हा अशी मजा मी करणार की कधी वेडूच्या वनात जाणार, तिथे बासुरी वाजवणार, कणसांच्या कानात मी आपल्या मनातल्या गोष्टी सांगणार, बकुळीची फुले मी पूर्ण सड्यासारखी शिंपवणार आणि पिकलेली जांभळे मी सगळीकडे पसरवणार. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलकोनी, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. की इथे कवी म्हणत आहे की दिनभर राबुनी म्हणजे दिवसभर कष्ट करून एखाद्या दमलेला व्यक्ती जर मला दिसला तर त्याला पण मी हलका असा वारा त्याचा पूर्ण शरीरावर वाहणार असा मी हलकत तिकडे जाणार आणि त्याच्या चेहऱ्यावर एकदम सुंदर टवटवीपणा किंवा ताजेपणा आणणार. का? जेव्हा आपल्याला एखादा मंद वारेत आपण उभे राहतो आणि खूप थकलेले असतो तर हा मंद वारा आपल्याला कसा तरोताजा करतो, तसा कवीची इच्छा आहे की झुडूक होऊन मी अशा कष्ट करणाऱ्या लोकांना ताजगीपणा किंवा ताजेपणा देणार. स्वच्छंद असा खूप सारी मौज मी करणार आणि घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा असा पूर्ण विसावा घेऊन, असा पूर्ण विसावा करून मी हळूच म्हणजे संध्याकाळी परतावे असे कवीला वाटत आहे. खूप सुंदर ही कविता आहे. एक स्टोरीच्या रूपाने मी तुम्हाला सांगून देते की कवीला वाटत आहे की मी सुंदर असा मंद झुडूक व्हावा, जिथे मला वाटेल तिथे मी फिरावे, कधी मी बाजारात थांबणार, कधी नदीच्या किनारी थांबणार, कधी बागेत जाणार, कधी जे तुटलेल्या इमारती आहे त्यांच्या पाठी मी जाणार आहे, कधी हळूहळू जाणार, कधी मी रमत गमत मजा करून खूप जोराची भरारी घेत जाणार. जेव्हा मी एखाद्या कलिकेला हात लावणार तर ती फूल होणार आणि त्या फुलाचा सुगंध मी घेऊन सगळीकडे पसरवणार. एखाद्या गाण्याची जशी चुकली मुकली गोड लकेर असते किंवा एखादी गाणं जरी चुकला तरी आपण सुंदररित्याने तो गात असतो, तर आपल्या मनाचे काही शब्द येता न येता तरी आपण त्या लयामध्ये तो मिळवतो, तसा मी झुडूक होऊन म्हणजे पूर्ण वातावरणात असं मिक्स होऊन आणि आपल्या जे पण जसं झऱ्याचे झुळझुळ आवाज आहे त्याला संगीताच्या रूपाने सगळीकडे पसरून देणार आहे. जसे शेत हिरवेगार आहे, जे जणू असे वाटत आहे जसे ते पाचू आपल्याला दिसत आहे, त्यालासुद्धा मी थोडासा त्या शेतांना डोलवणार की ते असे वाटणार जसं एखादा मखमली गालीचा हलत आहे. तसंच जेव्हा मी वेडूच्या वनात जाणार तिथे हळूच मी बासुरी वाजवणार, कणसांच्या कानात मी आपल्या मनातल्या गोष्टी सांगणार, बकुळीची फुले मी सगळीकडे पसरवणार, असेच जांभूळ जे आहे पिकलेले त्यांनासुद्धा मी म्हणजे खाली पाडणार किंवा पसरवणार. दिवसभर जो कष्ट करून थकलेला दमलेला व्यक्ती मला दिसणार त्याला मी आपल्या मंद हवेने त्यांना तरोताजे करणार आणि अशा प्रकारे स्वच्छंद नाना मौज करून खूप सारे मौज मस्ती करून मी सांजेला किंवा संध्याकाळीला मी परत येणार असं कवीला वाटत आहे. सुंदर ही कविता आहे, तर तुम्ही याला फॉलो करा. याचे क्वेश्चन आन्सरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग इट.